भारत नेमका स्वतंत्र झाला होता. देश सगळ्याच गोष्टी स्टेबल होण्याचा प्रयत्न करत होता. त्याच काळात आपल्या महाराष्ट्रातला एक पहिलवान ऑलिम्पिकमध्ये कुस्ती खेळून मेडल आणण्याचे स्वप्न पाहत होता. पहिलवान स्पर्धेसाठी मैदानात उतरला आणि आयोजकच त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न करत होते. कारण एकच, त्या पहिलवानाची उंची जेमतेम 5 फूट 5 इंच आणि शरीर यष्टी बाकीच्या धिप्पाड मल्लांसमोर अगदीच किरकोळ वाटत होती. पण हाच किरकोळ दिसणाऱ्या माणसानं पुढे जाऊन स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं आणि त्यांचं नाव आहे खाशाबा दादासाहेब जाधव. गोष्ट अशी आहे की या माणसाला एकदा नाही तर वारंवार नाकारलं गेलं. निवड समितीने डावलं तरी प्रत्येक वेळी त्याने त्या सगळ्यांना मैदानात चांगल्या मल्लांना चितपट करत उत्तर दिलं. तर नेमकं कोण होते खाशाबा जाधव, नेमकी काय आहे त्यांची स्टोरी आणि त्यांनी हे मेडल कोणत्या संघर्षानं आणलं, याची सगळी ए टू झेड स्टोरी पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गोष्ट सुरू होते स्वातंत्र्य नंतरच्या काळापासून. साताऱ्यातल्या कराड तालुक्यातल्या गोळेश्वर गावात 15 जानेवारी 1926 रोजी खाशाबा यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच मातीत कुस्ती सुरू होती. वडील दादासाहेब जाधव स्वतः नावाजलेले पहिलवान होते, त्यामुळे कुस्तीचे संस्कार घरातूनच मिळाले. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी त्यांनी आखाड्यातल्या एका चॅम्पियन पैलवानाला अवघ्या 2 मिनिटात लोळवलं होतं असं सांगितलं जातं. कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच कुस्तीतली त्यांची चुणूक सगळ्यांच्या नजरेत भरू लागली होती. मात्र खाशाबा फक्त कुस्तीपुरते मर्यादित नव्हते. धावणे, पोहणे आणि वजन उचलणे या खेळातही तो हात आजमवत असे आणि त्यांनी तिथेही त्यांना टक्कर देणारे कमीच भेटले. तरी त्यांचं मन सगळ्यात जास्त ओढ घेत होतं ते कुस्तीकडेच. त्यांच्या बालपणीचा मित्र सांगतो की कुठेही कुस्तीचा सामना होत असेल तर खाशाबा तो चुकवत नसे. बाकीच्यांनाही सोबत घेऊन जाऊन प्रत्येक डावाचं बारकाईने निरीक्षण करत असे. पुढे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यातलं खरं वळण मिळालं. त्या काळी कोल्हापूर संस्थान कुस्तीसाठी विशेष ओळखलं जात असे. इथल्या मातीत कुस्तीला राजाश्रय मिळत असे आणि अनेक नामांकित पैलवान इथंच घडत असे. अशा वातावरणात खाशाबा सारख्या मेहनती पण दुर्लक्षित पोराला संधी मिळणं तसं अवघडच होतं. कारण स्पर्धा तगडी होती आणि उंची व वजनावरूनच आधी अंदाज बांधले जात असे. राजाराम कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू होता. कुस्ती विभागाची जबाबदारी असलेल्या गुरुजींनी खाशाबाला आधीच नकार देऊन परत पाठवलं होतं. कारण त्याची शरीरयष्टी आणि मल्लाच्या तुलनेत खूपच लहान दिसत होती आणि कॉलेजला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. पण खाशाबा हा हार मानणारा नव्हता. प्राचार्यांच्या कार्यालयात जाऊन त्याने आपल्यालाही संधी द्यावी अशी मागणी लावून धरली. इतकी की तो वाद प्रत्यक्ष प्राचार्यापर्यंत पोहोचला. अखेर प्राचार्यांच्या शिफारशीवर त्याला दंगलीत उतरण्याची परवानगी मिळाली आणि मैदानात उतरताच त्याने स्वतःहून मोठ्या आणि ताकदवान दिसणाऱ्या पहिलवानाला अक्षरशः चित केलं. ज्यांनी त्याला परत पाठवलं होतं तेच लोक आता चकित होऊन बघत राहिले. या विजयामुळे कोल्हापूरच्या महाराजांनी प्रभावित होऊन 1948च्या लंडन ऑलिम्पिकसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या काळी खेळाडूंना ऑलिम्पिकला जाण्यासाठी स्वतः पैशाची जुळवाजुळव करावी लागत असे. त्यामुळे राजांचा हा निर्णय मोठा आधार ठरला. लंडनमध्ये खाशाबा फ्लायवेट गटात 6व्या क्रमांकावर राहिला. हा क्रमांक गाठणारा तो पहिलाच भारतीय होता. निवड समितीतले लोक त्याच्या या कामगिरीवर खुश होते, पण दरम्यान त्याला पॉकेट डायनामो असं टोपण नाव मिळालं होतं आणि पदकाशिवाय परतल्यामुळे त्याला स्वतःचा राग आला. त्याने ठरवलं की यापुढे कुठल्याही स्पर्धेतून रिकाम्या हाताने परतायचं नाही आणि सराव अधिकच कठोर केला. त्यांचा बालमित्र सांगतो की खाशाबा एका बैठकीत 2,500 ते 3,000 उठबशा सहज काढत असे आणि दोघे मिळून दिवसातून 4 तास न चुकता सराव करत. एवढी मेहनत घेऊनही 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकची पहिली निवड यादी जाहीर झाली तेव्हा मात्र खाशाबाचं नाव त्यात नव्हतं. निवड समितीने त्याऐवजी निरंदास या फ्लायवेट चॅम्पियन पैलवानाला पसंती दिली होती. तर खाशाबाने काही मिनिटातच निरंजन दासला 2दा चितपट केलं होतं. हा अन्याय गप्प बसून सहन करणाऱ्या ऐवजी खाशाबाने थेट पतियाळच्या महाराजांना पत्र लिहिलं. महाराजांनी दखल घेत दोघांमध्ये पुन्हा एकदा लढत घडून आणली आणि यावेळी खाशाबाने काही मिनिटातच निरंजन दासला नमवत हेल्सिंकीचं तिकीट निश्चित केलं. पण खरा संघर्ष आता सुरू होता. कारण मैदानावरची लढाई एका बाजूला आणि खिशाची लढाई दुसऱ्या बाजूला, अशा दोन्ही आखाड्यांवर त्यांना लढायचं होतं. एका सामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोराला आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं तिकीट मिळणं हे स्वतःच एक असामान्य गोष्ट होती. पण त्याहूनही मोठं आव्हान होतं ते हजारो किलोमीटर दूर परदेशात पोहोचण्याचा खर्च उभा करणं. तिकीट मिळालं खरं, पण खिशात दमडी नव्हती. 27 वर्षांच्या खाशाबाने गावातल्या लोकांकडे मदत मागितली आणि गावकऱ्यांनी उघड्या मनाने ती दिली. याच
यात सगळ्यात मोठा वाटा उचलला तो त्यांच्या जुन्या प्राचार्यांनी. त्यांनी स्वतःचं घर गहाण ठेवून 7,000 रुपये उभे केले. एवढ्या साऱ्या माणसांच्या विश्वासाचं ओझं पाठीवर घेऊन खाशाबा लंडनला पोहोचला आणि तिथे पोहोचल्यावर त्याच्या मनात एकच विचार होता, या माणसांचा विश्वास सार्थ ठरवायचा. हेल्सिंकीत बँटम वेट गटातल्या फ्रीस्टाईल कुस्तीत खाशाबाने एका पाठोपाठ एक दिग्गज पैलवानांना धूळ चारायला सुरुवात केली. पहिल्या फेरीत मेक्सिकोच्या पैलवानाला नमवलं, तिसऱ्या फेरीत जर्मन पैलवानाला हरवलं, चौथ्या फेरीत बाय मिळाली, पाचव्या फेरीत सोव्हिएत युनियनच्या मल्लाकडून पराभव पत्करावा लागला आणि त्याच्या काही वेळात जपानच्या पैलवानशी कांस्य पदासाठीची निर्णायक लढत होती. सलग गुण गमवत खाशाबाने ही लढत गमावली, पण अंतिम गुंतालिकेत तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला आणि कांस्य पदकाचा मानकरी ठरला. स्वतंत्र भारताला मिळालेलं हे पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक होतं. याआधी भारताने हॉकीत सांघिक सुवर्ण पदक मिळवली होती आणि नॉर्मन प्रिचर्डने 1900 मध्ये 2 रौप्य पदक जिंकली होती. पण स्वातंत्र्यानंतर एका खेळाडूने वैयक्तिक कामगिरीवर पदक मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. बातमी गावात पोहोचता जल्लोष झाला. तो परत आला तेव्हा रेल्वे स्टेशन पासून घरापर्यंतच्या अवघ्या 15 मिनिटाच्या रस्त्यावर शेकडो बैलगाड्या आणि हजारो लोक जमले होते. गर्दीचा एवढा उंचांक होता की हा प्रवास पूर्ण व्हायला 7 तास लागले. ज्या गावकऱ्यांनी उधार दिले होते त्यांच्यासाठी हा क्षण फक्त एका पदकाचा नव्हता, तर आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला तो माणूस खरा ठरला याचा आनंद होता. पदक मिळाल्यानंतर खाशाबाने सर्वप्रथम मदत करणाऱ्या गावकऱ्यांचे पैसे परत केले. ठिकठिकाणी कुस्ती स्पर्धा आयोजित करून त्या जिंकून त्यानं हळूहळू सगळं कर्ज फेडलं. कुणाच्याही उपकाराचं ओझं स्वतःवर राहू दिलं नाही. काही वर्षांनी त्याला महाराष्ट्र पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून नोकरी मिळाली आणि नोकरी सांभाळत कुस्ती सुरूच राहिली. मात्र गुडघ्यांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे 1956च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये तो खेळू शकला नाही. हे शैल्य त्याला आयुष्यभर राहिलं असावं. पुढे पोलीस खेळांमध्ये अधूनमधून सहभागी होत आणि अनेक तरुण पोलीस पहिलवानांना प्रशिक्षण देत त्यांनी आपले अनुभव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले. सेवेतून सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर 14 ऑगस्ट 1984 रोजी एका मोटरसायकल अपघातात त्यांचं निधन झालं. मरणोत्तर त्याला वर्ष 2000 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. दिल्लीतल्या इंदिरा गांधी स्टेडियमच्या कुस्ती दलाने 2010च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत निमित्ताने खाशाबा जाधव यांचं नाव देण्यात आलं आणि आजही महाराष्ट्रात त्यांच्या जन्मदिवशी म्हणजे 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो. त्यांच्या मुलाने एकदा मुलाखतीत सांगितलं होतं की वडील नेहमी म्हणायचे, पुढच्या जन्मी पुन्हा कुस्तीपटू म्हणूनच जन्म घ्यायला आवडेल, कारण या खेळाने त्यांना आयुष्यातले सगळ्यात सुंदर क्षण दिले. आज साताऱ्यातल्या त्यांच्या मूळ गावाजवळ आणि कराडमध्ये त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात आली आहे, जेथे दरवर्षी क्रीडा दिनाच्या निमित्तानं विद्यार्थी आणि खेळाडू आवर्जून भेट देतात. एका छोट्या गावातल्या उंचीनं कमी असलेल्या पोराला मैदानात उतरण्याआधीच नाकारलं गेलं होतं. निवड समितीने त्याला डावलं होतं, पण त्याने कुणाचंही ऐकलं नाही. स्वतःच्या जिद्दीवर विश्वास ठेवला आणि इतिहास घडवला. आज ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची चर्चा होते तेव्हा हेच नाव सगळ्यात आधी घेतलं जातं, कारण वाट त्यानेच पहिल्यांदा दाखवली होती. प्रश्न इतकाच उरतो, आपल्या आजूबाजूला असे किती खाशाबा आज केवळ एका संधीच्या प्रतीक्षेत उभे आहेत. त्यांना फक्त कुणीतरी एकदा संधी द्यावी याची वाट पाहत असतात. स्वतंत्र भारताला पहिले ऑलिम्पिक सोलो पदक मिळवून देणाऱ्या या मराठमोळ्या माणसाची स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.